कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनामध्ये आज आधुनिक शेती तंत्रज्ञान, दूध उत्पादन, फळं, भाजीपाला प्रक्रिया तसंच रेतन पद्धती याबद्दल विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. यामध्ये किशोर राठोड, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्रकुमार सूर्यवंशी, कृषी तज्ज्ञ प्रताप चिपळूणकर, डॉक्टर अमोल येडे आणि डॉक्टर परीक्षित देशमुख यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली. कळंबा रोडवरील तपोवन मैदानात भव्य अशा सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनात विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक किशोर राठोड यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आधुनिकीकरण तसंच महाॲग्रोमार्टची माहिती सांगितली. त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. त्यानंतर कराड इथल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाइड सायन्स विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्रकुमार सूर्यवंशी यांनी फळे आणि भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबतची माहिती सांगितली. त्यांनी प्रत्यक्ष तसंच स्क्रीनवर सादरीकरण करून याबाबतची माहिती विशद केली. शेतीमधील उत्पादनाबाबत योग्य निर्णय घेऊन त्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं करायचं याबाबत ज्ञान मिळवणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्ञान आणि सातत्याच्या जोरावर तसंच बुद्धी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निश्चित यश मिळतं असं त्यांनी सांगितलं. नागदेववाडीतील प्रगतशील शेतकरी आणि कृषीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी शेतीच्या सुपीकतेविषयीची माहिती सांगितली. शेत जमिनीच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब संपून जातो. त्यामुळे शेतामध्ये नैसर्गिक पदार्थ तसंच मुळांची जाळी आणि तण यापासून नैसर्गिक खतांची निर्मिती होते. या सेंद्रिय आणि नैसर्गिक खतांमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते असं त्यांनी सांगितलं. शेत जमिनीच्या वरच्या भागापेक्षा खालील भागातील पदार्थ कुजला तर पिकांना पोषक तत्व मिळतात असं सांगून शेतामध्ये नांगरट न करता ऊस आणि भात पिकाची शेती करता येते. त्यामुळे उत्पादनातही वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतीसारखा आनंद आणि पैसा मिळवून देणारा दुसरा कोणताही व्यवसाय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी ABS कंपनीचे डॉक्टर अमोल येडे यांनी दुग्ध व्यवसायामध्ये असणाऱ्या जिनोमिक सेक्स सेल सिमेंटचं महत्त्व सांगितलं. गाय आणि वळू यांच्यातील गुणसूत्रांमध्ये शास्त्रज्ञांनी संशोधन केल्यानं मादींचं प्रमाण वाढलं जातं. त्यामुळं चांगल्या प्रकारच्या कालवडी तयार होऊन दूध उत्पादनात वाढ होत असल्याचं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो असं सांगितलं. जीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मार्केटिंग आणि टेक्निकल सर्व्हिसचे मुख्य अधिकारी डॉक्टर परीक्षित देशमुख यांनी दुग्ध व्यवसायात जिनोमिक सेक्स सेल सिमेंटचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन केलं. सेक्स सेल सिमेंटच्या वापरामुळे 90% जास्त गायी आणि म्हशींच्या मादींचं उत्पादन मिळवता येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सेक्स सेल सिमेंट 10 गायींमध्ये लावला तर 9 गायींमधून माद्यांचा जन्म होतो तर एका गायीमधून नराचा जन्म होतो. गायीच्या दूध उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी जिनोमिक सेक्स सेल उपयुक्त ठरतं. यासाठी वळूची निवड ही त्याच्या आईच्या तपासणीनुसार केली जाते. तसंच त्याची वंशावळ तपासली जाते. त्यानंतर वळूचे गुणधर्म ओळखण्यासाठी त्याच्या रक्ताची तपासणी आणि DNA तपासणी करून निर्णय घेतला जातो. जिनोमिक डाटा तपासला जातो. या सर्व तपासण्या केल्यामुळं गायीच्या दुधाच्या उत्पादनात 60 ते 70% वाढ निश्चित होते असं डॉक्टर परीक्षित देशमुख यांनी सांगितलं.